जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वंशांनी खंत व्यक्त केली आहे। वारीचं व्यावसायीकरण झालंय। बाळासाहेब महाराज देहूकरांनी हे वक्तव्य केलंय। पाहूयात नेमकं काय म्हणतायत। संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी ही खंत व्यक्त केली आहे। वारीचं व्यावसायीकरण झालेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। बाळासाहेब महाराज देहूकरांनी हे वक्तव्य केलंय, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। सध्या आषाढी वारी सुरू झालेली आहे। पालख्या पंढरीच्या दिशेने निघालेल्या आहेत। हजारो वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि याच वारीचं व्यावसायीकरण झालेलं आहे असा दावा बाळासाहेब महाराज देहूकरांनी केला। अशा अत्यंत पवित्र आणि उदात्त दृष्टीतून ही वाटचाल होत होती। आता बदलत्या स्वरूपाप्रमाणे लोकांची याकडे पाहण्याची दृष्टी बदलत चालली। आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माझ्या दृष्टीने व्यावसायिकीकरण त्याचं होत चाललेलं आहे। म्हणजे श्रद्धा असेल, भावनाही असेल, पण त्याच्याबरोबर हा एक व्यवसाय करण्याचा एक भाग असू शकतो, असंही काही लोकांनी ते कदाचित समजले असतील।